नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला छान अशी ट्रेंडिंग ब्लाउजची डिझाइन तयार करून घ्यायची आहे। त्याच्यासाठी मी हा अस्तर पूर्ण जॉईंट करून सर्व बाजूंनी शिलाई करून घेतली आणि एक्स्ट्राच्या भागाची कटिंग करून घेतली। नंतर अस्तर बरोबर अशा पद्धतीने आपल्याला मध्ये सेंटरवरती फोल्ड करायचा। त्याच्यानंतर गळा ओपन करत आहे 2 इंचावरती आणि गळ्याची खोली आहे बघू शकता 10 इंचाची। त्याच्यानंतर इथून आपल्याला 2 इंचावरती अशा पद्धतीने एक पॉइंट देऊन घ्यायचा आणि ही रेष सरळ ओढून घ्यायची आहे। त्यानंतर हा 2 इंचाचा पॉइंट आपल्याला इकडे तिरकस आखून घ्यायचा। तर हे अंतर घ्यायचं आहे 2.25 इंच घेतलं मी। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकतात आणि ही उंची सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकतात। अशा पद्धतीने सरळ रेष ओढून घेतली आणि इथं तुम्ही गोल आकार किंवा मग तुमच्या आवडीनुसार पानगळ्याचा आकार देऊ शकतात। त्याने मी इथं आकार देऊन घेणार आहे। त्याच्यानंतर हा पेपर घेतलेला आहे, तर हा पेपर कॅनव्हास घेतला आणि त्याच्यामध्ये बरोबर मी मध्ये सेंटरवरती फोल्ड करून आणि अस्तर अशा पद्धतीने एकसारख्या मापात परफेक्ट करून घेतला आणि बरोबर पेपर अशा पद्धतीने ठेवून घेतला। त्याच्यानंतर आपण अस्तरवरती जो गळा आखून घेतलेला आहे तर तो पेपर कॅनव्हासवरती बरोबर आपल्याला जिथं खडू दिसत आहे तिथं आपल्याला डार्क करून घ्यायचा आहे आणि जसा आहे तसा बरोबर तो आपल्याला उमटवून घ्यायचा आहे। तर तुम्ही इथं पेनाच्या सहाय्याने सुद्धा करू शकतात, तर मी स्केच पेनच्या सहाय्याने करून घेतलं। त्याच्यानंतर पेपर कॅनव्हास पूर्ण अशा पद्धतीने सरळ रेषेत फोल्ड करून आणि दुसऱ्याही बाजूला सेम तेच आपल्याला डार्क करून घ्यायचं आहे। डार्क करून झाल्यानंतर आणि पेपर कॅनव्हास आपण जेवढा घेतलेला आहे त्याच मापाचा आपल्याला अस्तर घ्यायचा आहे आणि अस्तरवरती मी प्रेसच्या सहाय्याने पेपर कॅनव्हास हा चिपकवून घेतला। तर बघू शकता तो पूर्ण अस्तरला चिपकलेला आहे आणि त्याच्यानंतर मी अस्तर अशा पद्धतीने सर्व बाजूंनी शिलाई करून घेत आहे। तर तुम्ही इथं प्रेसच्या सहाय्याने चिपकावायच्या ऐवजी तुम्ही शिलाई सुद्धा करू शकतात, परंतु असं केल्याने पेपर हा अस्तर आणि पेपर कॅनव्हास छान कडक होतो। त्याच्यानंतर आपल्याला बरोबर अशा पद्धतीने मध्ये सेंटर काढून घ्यायचा आहे ब्लाउज पीसच्या गळ्याचा आणि त्याच्यानंतर खालच्या बाजूला सुद्धा बरोबर मध्ये सेंटर काढून घ्यायचा आणि मध्ये सेंटरवरती बरोबर आपण जिथं खुणा करून घेतल्या तिथं मध्ये सेंटरवरती बरोबर अशा पद्धतीने तयार केलेला गळा ठेवून घ्यायचा आहे आणि पिनांच्या सहाय्याने बरोबर पॅक करून घ्यायचा। त्याच्यानंतर आखून घेतलेल्या गळ्यावरती बरोबर आपल्याला अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर पूर्ण गळ्याला बरोबर आपल्याला अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे आणि शिलाई झाल्यानंतर बरोबर एक्स्ट्रा आपण लावलेल्या पिना आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर मग आपल्याला पूर्ण गळ्याला अशा पद्धतीने एक्स्ट्राच्या सर्व भागाची आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे। मध्ये सेंटरवरती आपण थोडी इथं जागा ठेवलेली आहे तिथं बरोबर हळूवारपणे आपल्याला हळूच कट करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर एक्स्ट्राच्या भागाची कटिंग करून आणि आपल्याला जे कोणे आहेत तिथं थोडी आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे, जेणेकरून आपण जेव्हा तयार केलेला गळा पलटवू तेव्हा तो शिलाई उसवू नये याच्यासाठी आपल्याला इथं थोडं पॅक करून घ्यायचं आहे। आणि मग आपल्याला सुरुवातीला दोघंही कोण्यांना कट मारून घ्यायचे आणि पूर्ण गळ्याला छोटे छोटे कट मारून घ्यायचे। ते मारून झाल्यानंतर आपल्याला बरोबर अशा पद्धतीने हा अस्तर तयार केलेला पॅच पलटवून घ्यायचा आहे। दोघंही कोणे बरोबर आपल्याला बाहेर काढायचे आहेत, तर एखाद्या टोकदार वस्तूच्या सहाय्याने दोघंही कोणे बाहेर काढून आणि बरोबर आपल्याला छान करून घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने एकसारखे झाल्यानंतर आपल्याला बरोबर कडेने शिलाई करून घ्यायची आहे पूर्ण गळ्याला। तर बघू शकतात पूर्ण गळ्याला अगदी सोप्या पद्धतीत मी इथं गळा तयार करून घेतला आणि शिलाई करून घेत आहे।
तर इथं ही शिलाई झाल्यानंतर तुम्हाला जर का इथं लेस लावायची असेल जाड किंवा बारीक तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावू शकतात। त्याच्यानंतर मग आपल्याला इथं मध्य सेंटरवरती तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटंसं बटन किंवा मग तुम्ही इथं मनीसुद्धा अटॅच करू शकतात किंवा मग इथं छोटीशी एक दोरी लावून आणि तिला तुम्ही लटकन लावू शकतात। तर ज्या पद्धतीने मी आता लावून घेत आहे तरी मी छोटी दोरी घेतली आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने चौकोनी कपडा घेतला अस्तरचा आणि तो अशा पद्धतीने बरोबर फोल्ड करून आतमध्ये दोरी ठेवली आणि त्याच्यानंतर मग आपल्याला तिथं शिलाई करून घ्यायची आहे। आणि हे छोटे छोटे मी 2 लटकन तयार करून घेतले आणि ते दोरीला अटॅच करून आपण जिथं डिझाईन तयार केलेली आहे गळ्याची तिथं हे आपल्याला जोडून घ्यायचे आहेत। तर बघू शकतात आणि आता हे आपल्याला इथं जोडून घ्यायचे आहेत। इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार मणी किंवा मग बटन जोडू शकतात। अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे। तर मैत्रिणींनो अगदी सोप्या पद्धतीत खूप छान आणि सोपी अशी ब्लाऊजची डिझाईन मी इथं तयार करून घेतलेली आहे। तर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। त्याच्यानंतर कमरेचे दोघंही टक्स देऊन आणि कमरपट्टीसुद्धा जोडून घेतली आणि फायनली आपल्या ब्लाऊजची अशा पद्धतीने डिझाईन तयार झालेली आहे। खूपच सोपी आणि कमी वेळेत तयार होणारी आणि खूप छान ट्रेंडिंगवर असणारी ब्लाऊजची ही डिझाईन मी तयार करून घेतलेली आहे। तर प्लीज आवडल्यास लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा।